मकर संक्रांतीचा उत्सव, पतंग उडवण्याची परंपरा जिवंत ठेवणारा सण. पण या गोड सणाला आज एक जीवघेणी छटा प्राप्त झाली आहे. कारण आहे नायलॉनचा मांजा. काल गुलटेकडी इथे एक घटना घडली. ऋषिकेश वाघमोडे भारती विद्यापीठचा तरुण आपल्या रोजच्या प्रवासादरम्यान अचानक या नायलॉन मांजाच्या जाळ्यात सापडला. गळ्याला लागलेली जखम आणि हाताची बोटं कापल्यामुळं त्याची अवस्था गंभीर झाली. सुदैवानं तात्काळ मदतीमुळे त्याचा जीव वाचला, पण त्याच्या जखमा एक भयानक आठवण होऊन आता आयुष्यभर त्याच्या सोबत राहतील. पारंपरिक मांजाला मागं टाकून धारदार नायलॉन मांजानं बाजारपेठेत धुमाकूळ घातलाय. रविवार पेठ, मध्यवस्ती, उपनगर आणि झोपडपट्ट्यांमध्ये हा मांजा छुप्या पद्धतीनं विकला जातो. नायलॉन मांजावर बंदी असूनही व्यापारी तो विक्रीसाठी नवख्या तरुणांचा वापर करतायत. फक्त नफा मिळवण्यासाठी व्यापाऱ्यांनी लोकांच्या जीवाशी खेळ सुरू केलाय. मागील काही घटना पाहिल्या तर मागील वर्षी दुचाकीवरून जात असलेले मुख्यालयाचे 2 पोलीस नायलॉन मांजामुळे गंभीर जखमी झाले होते. ही घटना पुणे-सातारा रस्त्यावरील शंकर महाराज उड्डाण पुलावर घडली होती. पोलीस कर्मचारी महेश पवार आणि सुनील गवळी हे दोघे अत्यंत जखमी झाले होते. पवार आणि गवळी दोघे पुणे-सातारा रोडवरील शंकर महाराज उड्डाण पुलावरून दुचाकीवरून जात होते. त्यावेळी मांजा मानेला लागला. पवार यांचा गळा कापला गेला तर गवळी यांचा हात मांजामुळे कापला गेला होता. तर दुसरीकडे 2 वर्षापूर्वी मांजानं गळा कापल्यामुळे एका वृत्तपत्रातील जाहिरात आणि मार्केटिंग विभागातील कर्मचारी असलेल्या सुवर्णा मुजुमदार यांचा 2018 मध्ये मृत्यू झाला होता. सुवर्णा या पुणे महापालिका भवनाकडे जाणाऱ्या शिवाजी पुलावरून दुचाकीवरून घरी जात होत्या. यावेळी त्यांच्या गळ्याभोवती चीनी मांजा गुंडाळला गेला होता. या घटनेदरम्यान त्यांचा गळा कापला गेला. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. तर अशीच काही तिसरी घटना पिंपरीत कृपाली निकम या डॉक्टर तरुणीचाही मांजाने 2018 मध्ये बळी घेतला होता. डॉक्टर कृपाली या पुण्याहून भोसरीला दुचाकीवरून परतत होत्या. त्यावेळी रात्री नाशिक फाट्याच्या उड्डाण पुलावर मांजाने त्यांचा गळा चिरला गेला. त्यानंतर त्या 20 मिनिटे रक्ताच्या थारोळ्यात पडून होत्या. मात्र एकही गाडी त्यांच्या मदतीला थांबली नाही. मानेला जखम झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. तसंच पिंपरीच्या 3 वर्षांच्या चिमुकल्या हमजा खानचा डोळा देखील या मांजाने कापला गेला होता. त्याच्यावर 32 टाक्यांची शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. तर रंगनाथ भुजबळ या ज्येष्ठ नागरिकांचा गळा कापता कापता बचावला होता. अशीच चौथी घटना मुंबईतील दिंडोशी पोलीस ठाण्यातील ड्युटी संपवून घरी जात असताना पोलीस शिपाई समीर सुरेश जाधव यांच्या गळ्याला नायलॉन मांजा अडकला आणि त्यांचाही गळा चिरला गेला. त्यातच त्यांचा जागी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना डिसेंबर महिन्यात घडली होती. सांताक्रूजमधील वाकोला ब्रिजवर ही घटना घडून आली होती. हे झालं माणसांचं. फक्त माणसंच नाही तर पक्ष्यांसाठी हा मांजा जीवघेणा ठरतोय. दरवर्षी शेकडो पक्षी या मांजामुळे आपले प्राण गमावतात. त्यांच्या पंखांना गंभीर दुखापत होते. हा मांजा पर्यावरणासाठी धोकादायक ठरतोय. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं नायलॉन मांजावर बंदी घातली आहे. परंतु या बंदीकडे व्यापारी सर्रास दुर्लक्ष करत असताना दिसून येतात. सरकारनं कठोर पावले उचलण्याची गरज आहे. नागरिकांनी वारंवार मागणी केली की नायलॉन मांजाच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी आणावी. या मांजामुळे होणाऱ्या दुर्घटनांवर पोलिसांनी आणि प्रशासनानं देखील अधिक गांभीर्यानं लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. दिलेली माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नायलॉन मांजावर आपलं मत काय आम्हाला नक्की कळवा आणि पाहत राहा सिविक मिरर.